नमस्कार फ्रेंड्स, मी राजश्री. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की प्रिन्स कटची कटिंग, प्रिन्स कटची सर्व मापे एकदम व्यवस्थित सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मी सर्व मापे तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, उंचीनुसार मी इथं 1 इंच जास्त घेतला आहे. उंची ब्लाऊजची उंची 13 इंच आहे, तर 14 घेतली आणि त्यानंतर मी रेष मारून घेतली जिथपर्यंत 14 आहे तिथपर्यंत. आणि त्यानंतर गळ्याचं माप 2.5 इंच घेतलं आहे आणि मोंढा 5.5 घेतला आहे. दाखवते मी 5.5 घेतला आहे. त्यानंतर पुढे आपण मोंढा 6 घेणार आहोत, 6 इंचचा घेणार आहोत. त्यानुसार 6वर मार्जिन करून इथे आपण लाईन आखून घेणार आहोत एकदम सरळ. आणि ह्याच मापावर मी ब्लाऊज पण कट करते. हे तुम्हाला सांगण्यासाठी पेपरवर करून दाखवते. आणि इथं आपण समोरच्या गळ्याची घेतली आहे 6.5 इंच आणि त्याला पण लाईन आखून घ्यायची आहे पट्टीने. आणि गळा पण काढून घ्यायचा आहे. अर्धा इंच घेऊन गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इकडं मोंढ्याच्या साईडने पण आपल्याला अर्धा इंचावरच गळ्याचा आकार द्यायचा आहे. आणि हा पुढचा गळा झाला अर्धा इंचाचा आणि त्यानंतर पाठीमागच्या मोंढ्यासाठी आपण 1.5 इंच घेणार आहोत. अशा इथे 2 गळ्याचे आकार आपल्याला काढून घ्यायचे आहेत. इथं साईडनी 2-2 इंचावर मी मार्जिन केलं आहे आणि तिथूनच गळ्याचा आकाराला सुरुवात करायची आहे. दोन्ही पण मी गळे असे आखून घेतले आहे. त्यानंतर आता मधोमध मोंढ्यापासून आपल्याला खालपर्यंत 10 इंचवर मार्जिन करायचं आहे. आणि जी गळ्याची बाजू आहे त्या गळ्याच्या बाजूने आपल्याला 4 इंचावर मार्जिन करायचं आहे. 4 इंच घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं. आणि नंतर खालचं एकदम शेवटला 3.5 इंचावर आपल्याला खूण करून घ्यायची आहे, म्हणजे असं मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर जिथे 3.5 इंच आपण मार्जिन केली तिथेच पुढे 1.5 इंच वाढवून आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे परत. आणि त्यानंतर 4 इंच परत हाईट पण आपल्याला 4 इंचच घ्यायची आहे. आणि हे सगळं लाईन मारून घ्यायची आहे. 4 इंच ते 3.5 इंचपर्यंत आपण जिथपर्यंत घेतलं आहे तिथपर्यंत लाईन मारून घ्यायची आहे. आणि ही पुढची पण लाईन जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे लाईन मारून घ्यायची आहे दोन्ही पण बाजूनी. आणि तिथून पुढे आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा. एकदम सोप्या पद्धतीने हा ब्लाऊज शिवून होतो. एकदम झटपट आणि सोपी पद्धत आहे आणि लवकरात लवकर होतो शिवून हा ब्लाऊज. त्यामुळं नक्की ट्राय करून बघा. असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. चार इंच मी लिहून ठेवते आहे की तुम्हाला कळण्यासाठी. 4 इंच, 3.5 इंच आणि 1.5 इंच. आणि जिथून कटोरीचं हे केलं सांगते मी तसं कट करून घ्यायचं प्रिन्स कट आणि जोडून घ्यायचं. पाहू शकताय फायनल दाखवते मी की अशा प्रकारे प्रिन्स कटचं आखून घ्यायचं आणि कट करून शिवायचं. याच्या